मराठी सिनेमा जेव्हा ऐतिहासिक विषय हाताळला जातो तेव्हा तो फक्त एंटरटेनमेंट राहत नाही. तो अभिमान, भावना आणि इतिहास यांचं पॉवरफुल मिश्रण बनतो. आणि जेव्हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो तेव्हा एक्सपेक्टेशन्स आपोआपच हाय होतात. रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्यानंतर लोकांनी बॉक्स ऑफिसमध्ये बाजार उठवून दिलाय. हा पण काही लोकांच्या टेक्निकल बाजू देखील बरोबर आहेत. पण एकंदरीत सगळ्या चित्रपटानं मार्केट खाल्ले हे नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळतात. हा चित्रपट म्हणजे एक मोठा प्रयत्न आहे की खरंच मोठा सिनेमा आहे? तुम्हाला या चित्रपटात ग्रँड व्हिज्युअल्स, पॉवरफुल डायलॉग्स आणि अजय अतुल यांचं दमदार संगीत यांचा जबरदस्त संगम दिसतो. पण त्याचवेळी पेसिंग, VFX आणि सिनेमॅटिक लिबर्टी यावरही चर्चा होते. काहींना हा चित्रपट गुजबम्स देतो तर काहींना तो थोडा अनइव्हन वाटतो. मग खरंच राजा शिवाजी हा थिएटरमध्ये बघण्यासारखा एपिक अनुभव आहे का, की फक्त ॲम्बिशनमध्ये अडकलेला एक ॲव्हरेज अटेम्प्ट आहे? चला तर मग या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये या मूवीबद्दल सगळ्या डिटेलमध्ये समजावून घेऊया, स्टोरीपासून ॲक्टिंगपर्यंत आणि म्युझिकपासून डिरेक्शनपर्यंत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, मराठी सिनेमात हिस्टॉरिकल फिल्म म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नसतं. ती एक भावना असते, एक इतिहासाशी जोडलेली नाळ असते. आणि जेव्हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआपच वाढतात. अशावेळी रितेश देशमुख यांच्यासारखा माणूस हा विषय हातात घेतो आणि चित्रपट तयार करण्याचं ठरवतो. त्यानंतर आपल्यात क्युरिओसिटी, एक्साइटमेंट आणि थोडीशी भीती या तीनही गोष्टी एकत्र येतात. राजा शिवाजी हा चित्रपट या तिन्ही गोष्टींचा एक सिनेमॅटिक मिक्स वाटतो. त्यात ॲम्बिशन, इमोशन आणि एक्झिक्युशन यांचं इंटरेस्टिंग एकत्रीकरण आपल्याला दिसून येतं. मंडळी, सगळ्यात अगोदर घेऊया आपण आपल्या बजेटकडे. या फिल्मचं बजेट अंदाजे 100 ते 120 कोटी होतं असं सगळीकडे दाखवण्यात येत आहे. पण त्या मानाने फिल्म लई जबराट केलेली दिसते. मराठीमधला सगळ्यात बिग बजेट फिल्म आहे. एकंदरीत मूवीबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट स्केलने खूप मोठा आहे. किल्ले, युद्धदृश्य, मोठी स्टार कास्ट यामुळे त्यातली भव्यता लगेचच दिसून येते. लोकांचा रिस्पॉन्स पण सुरुवातीला चांगला मिळाला आहे. ओपनिंग डेला सुमारे 11 कोटींची कमाई झाली आहे. म्हणजेच ऑडियन्समध्ये उत्सुकता जबरदस्त होती. चित्रपटाची सुरुवात होते ती शांत, थोडी स्लो पण भावनिक टोनमध्ये. लगेच युद्ध, तरवारींचा आवाज आणि मोठमोठे संवाद न येता सुरुवातीला एक फाउंडेशन बिल्डअप केलं जातं. शिवाजी महाराजांचं बालपण, संस्कार, स्वराज्याचं स्वप्न ही सगळी बीजं हळूहळू रुजताना दिसतात. काहींना हा भाग थोडा ड्रॅग वाटू शकतो, पण खरं सांगायचं तर हेच ग्राउंड वर्क आहे जे पुढच्या मोठ्या घटनांना वेळ देतं. जसजसा चित्रपट पुढे जातो तसतसं नॅरेटिव्ह हेवी होत जातं. महाराजांच्या आयुष्यातलं राजकारण, संघर्ष आणि सत्तेची खेळी हे सगळं स्क्रीनवर दिसायला लागतं. मुघलांशी होणारी टक्कर, किल्ल्यांची रणनीती, महाराजांचे गनिमी कावे आणि स्वराज्य उभारण्याची जिद्द हे सगळं सिनेमॅटिक स्टाईलमध्ये मांडलं गेलं आहे. पण ते एक गोष्ट जाणवते, हा चित्रपट म्हणजे प्युअर हिस्टॉरिकल डॉक्युमेंटरी नाही आहे. काही ठिकाणी फॅक्ट्सपेक्षा सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली जाणवते. पण त्यामागचा उद्देश क्लिअर आहे. स्टोरी ही इमोशनली इम्पॅक्ट करणारी असावी, म्हणूनच ते आपल्या मनाला भिडू लागते. त्यानंतर बोलूया स्क्रीन प्लेकडे. म्हणजे स्क्रीन प्ले चित्रपटाचा एक मिक्स्ड बट इंटरेस्टिंग भाग आहे. पहिल्या भागात कॅरेक्टर बिल्डिंगवर भर आहे. प्रत्येक पात्राची मोटिवेशन, त्याचं बॅकग्राऊंड, त्यांची मानसिकता हे सगळं डिटेलमध्ये दाखवण्यात आलं आहे. यामुळे पेसिंग थोडा स्लो वाटतो. काही सीन्स जरा जास्तच लांबलेले वाटतात आणि तिथं एडिटरने थोडं टाईट काम केलं असतं तर इम्पॅक्ट अजून वाढला असता. पण सेकंड हाफ सुरू झाला की जणू दुसऱ्या चित्रपट प्रवेश केल्यासारखं आपल्याला वाटतं. इंटेन्सिटी अचानक वाढते, नॅरेटिव्ह फास्ट होतं आणि आपली एंगेजमेंट लेवल हाय होत जाते. त्यातली युद्धाचे सिक्वेन्स, प्लॅन करतानाचे सीन्स आणि इमोशनल संघर्ष हे सगळं इथं हायलाईट होतं. त्यामुळे इथं स्क्रीन प्ले खरंच वाखाण्याजोग आहे हे दिसून येतं. डायलॉग्सबद्दल बोलायचं झालं तर हा संपूर्ण चित्रपट डायलॉग ड्रिव्हन आहे. मराठी भाषेचा दम इथे पूर्णपणे जाणवतो. याचे संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेले असून ते इतके प्रभावी आहेत की ते थिएटरमध्ये क्लॅपवर्दी मोमेंट्स तयार करतात. स्वराज्य, सन्मान आणि आत्मसन्मान यावरचे डायलॉग्स गुजबम्स देतात. पण काही ठिकाणी ओव्हर ड्रॅमॅटायझेशन जाणवतं, जणू प्रत्येक सीन पॉवरफुल बनवायचा प्रयत्न केल्यामुळे अशी गोष्ट आपल्याला भासू शकते. बाकी संवादांना आपण 100 पैकी 90 मार्क्स देऊया. दिग्दर्शन हा या चित्रपटाचा बॅकबोन आहे आणि यात रितेश देशमुख यांनी खूप मोठं विजन दाखवलं आहे. स्केल मोठी आहे, फ्रेम्स ग्रँड आहेत आणि सिनेमॅटिक अप्रोच क्लिअरली दिसतोय. काही सीन्स इतके वेल एक्झिक्युटेड आहेत की ते डायरेक्ट बॉलिवूड कंपॅरिझनमध्ये उभे राहतात. पण काही ठिकाणी कंट्रोल थोडा लूज वाटतो.
सीन ट्रान्झिशन्स थोडेसे स्मूथ होताना दिसत नाहीत, त्यामुळे चित्रपटाचा पेसिंग हल्ल्यासारखा वाटतो. बाकी रितेश देशमुख यांनी दिग्दर्शनात 4 चांद लावले आहेत हे नक्की. आता वळूया ग्राफिक्सकडे. ग्राफिक्स आणि VFX हा पूर्ण चित्रपटात एक रोलर कोस्टर एक्सपिरियन्स देतो. काही वाईड शॉट्स, एस्पेशली किल्ले, युद्धभूमी आणि मावळ्यांची लढाई खूपच इम्प्रेसिव्ह आहे. ते सीन्स सिनेमॅटिक फील देतात, पण काही क्लोज शॉट्समध्ये CGI आर्टिफिशियल वाटतो, त्यामुळे कन्सिस्टन्सी इश्यू स्पष्ट दिसते. त्यातले काही सीन्स वाव ठरतात, तर काही ओके ओके वाटू लागतात. आता विषय म्युझिकचा. अजय अतुल यांनी चित्रपटाचं संगीत केलं आहे, त्यामुळे चित्रपट गाजणार याशिवाय काहीच पर्याय नाही. हा चित्रपट जिथं इमोशनली कनेक्ट होतो तिथं म्युझिकचा खूप मोठा हात आहे. बॅकग्राऊंड स्कोर पॉवरफुल आहे, त्यामुळं बॅटल सीन्समध्ये आपली धडधड वाढू लागते. बाकी इमोशनल सीन्समध्ये म्युझिकची डेप्थ आहे, त्यामुळे सीन उचलला जातो. सॉंग्स तर ग्रँड आहेतच, ते थिएट्रिकल फील देतात. काही गाणी रिपीट व्हॅल्यू ठेवतात, काही फक्त स्टोरीला सपोर्ट करतात. पण ओव्हरऑल म्युझिक हा चित्रपटाचा स्ट्रॉंग पिलर आहे, हे आपल्याला लगेच कळून येतं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अभिनयाचा. ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर रितेश देशमुख यांनी महाराजांच्या भूमिकेसाठी एक कंट्रोल्ड आणि मॅच्युअर परफॉर्मन्स दिला आहे. पुढेच त्यांची भूमिका ओव्हरप्ले झाली नाही आहे आणि अंडरप्लेही वाटून देत नाही आहे. एकदम कट टू कट बॅलन्स राखला गेला आहे आणि काही सीन्समध्ये इंटेन्सिटी अजून वाढू शकली असती, पण महाराजांच्या भूमिकेचा ओव्हरऑल पोर्ट्रेल खूप आदरयुक्त आणि कन्व्हिन्सिंग वाटतो. संजय दत्त यांनी अफजल खानाची भूमिका केली आहे. त्यांचा लूक आणि समाजफेक कडक दिसून येते, त्यामुळे त्यांच्या प्रभावी अभिनयाची छाप आपल्यावर पडते. विद्या बालन यांनी बडी बेगम रोल केलेला आहे. त्यांच्या या भूमिकेत भावनिक ताकद कमालीची आहे. त्याचे प्रसंग कमी असले तरी खूप परिणामकारक आहेत. त्यासोबत सगळ्यात जास्त हिट ठरणारा विषय म्हणजे सलमान खान यांची एंट्री. सलमान खान यांनी जीवा म्हाला ही भूमिका साकारलेली असून अचानक पाहुणा कलाकार म्हणून लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांची अचानक एंट्री प्रेक्षकांना आवडणारी ठरली आहे, त्यामुळे चित्रपटात त्यांचा स्टारडम जाणवतो. त्यासोबतच अभिषेक बच्चन यांनी शिवाजी महाराजांचे मोठे बंधू थोरले संभाजीराजे यांची भूमिका केली आहे. यातून त्यांच्या शांत आणि संयमी तितक्याच तगड्या अभिनयाचं दर्शन आपल्याला होतं. ही गोष्ट झाली बॉलिवूडच्या कलाकारांची. आता वळूया आपण मराठी कलाकारांकडे. मंडळी, मराठी कलाकारांनी मात्र या चित्रपटाला वेगळीच उंची दिली आहे. सचिन खेडेकर यांनी शहाजी महाराजांची भूमिका केलेली असून त्यांच्या अनुभवातून मजबूत अभिनय केला आहे. महेश मांजरेकर यांची लखुजी जाधव पात्राची स्क्रीनवरील उपस्थिती कमाल आहे, तर जितेंद्र जोशी यांनी पंतांची भूमिका करत खूप छान काम करून लक्ष वेधलेलं आहे. आता रितेश देशमुख यांच्या रियान आणि रायल या मुलांबद्दल बोलायचं झालं तर त्यांची भूमिका छोटी आहे पण नोटिसेबल आहे. त्यांच्या सीन्समध्ये एक नॅचरल इनोसन्स आहे जो फोर्स्ड वाटत नाही. त्याचे एक्सप्रेशन सिम्पल आहेत पण इफेक्टिव्ह आहेत. ऑडियन्सला एक फ्रेश फील देतात. एकंदरीत राजा शिवाजी हा चित्रपट ॲव्हरेज आणि परफेक्ट यांच्या मधोमध झाला आहे. त्यात थोडेसे फ्लॉज आहेत, पण त्याचबरोबर पॉझिटिव्ह गोष्ट पण इक्वली स्ट्रॉंग आहेत. बाकी म्युझिक, डायलॉग्स, काही पॉवरफुल सीन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं ॲम्बिशन. खरं तर म्हणजे हा चित्रपट एक सिनेमॅटिक ट्रिब्यूट आहे आणि महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बघितला तर हा चित्रपट तुम्हाला नक्कीच एंगेज करतो, एंटरटेन करतो आणि काही ठिकाणी जेन्युअनली प्रभावित करतो. शेवटी फिलिंग अशी येते की हा चित्रपट एक विस्मरणीय अनुभव आहे. हा सिनेमा म्हणजे मराठी सिनेमाला मोठ्या स्केलवर नेण्याचा एक प्रयत्न आहे. बाकी तुमचा पैसा वसूल होणे आहे हे नक्की. बाकी मंडळी, हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.